बुद्ध धर्म हा प्रयत्नवादी आचरणाचा धम्म आहे. तो पूजापातीचा धम्म नाही, तो जप तप करायचा धम्म नाही, तो मंत्र जपून त्यामध्ये वेळ घालवण्याचा धम्म नाही, तर तो प्रयत्नवादी असा पवित्र धम्म आहे. सातत्यानं प्रयत्न करणं, एक क्षण सुद्धा आपण प्रयत्न करण्यामध्ये व्यर्थ न जाऊ देणं ही बुद्ध धम्माची पहिचान आहे. जेव्हा जेव्हा बुद्धाचे लोक श्रावक भिक्खू थेरा, श्रावक भिक्खू महाथेरा हे जेव्हा प्रयत्नांच्या पराकाष्ठेमध्ये निघाले तेव्हा भगवंताचं दर्शन घेऊन त्यांची आज्ञा घेऊन निघाले. आपल्या मनानं आपल्या स्वतःच्या ध्येयानं ते निघत नाहीत, ते भगवंताच्या आदेशानुसारच निघतात. आणि ते निघत असताना त्यांचा हा प्रयत्नांचा प्रचंड महान कर्तबगारीचा आपल्याला इतिहास भारतामध्ये पाहायला मिळतो. एका एका प्रांताला, एका एका राजाला त्याने पूर्ण पिंजून काढलं, तर प्रत्येक हृदयात बुद्ध त्यांनी जाऊन पूर्ण बीजारोपण केलं, धम्म त्यांनी बीजारोपण केलं आणि संघ याचं बीजारोपण केलं. एवढं प्रचंड साहस त्यांच्या अंगामध्ये होतं, कारण ते अरहंताच्या अवस्थेला पोहोचलेले धम्म प्रचारक होते. ते केवळ या शरीराचा हा लठ्ठगठ्ठ मांसाचा गोळा घेऊन ते काय लोकात जात नव्हते, तर ते अरहंत बनून लोकांमध्ये जात होते. अरहंत म्हणजे बुद्धाचं प्रतिरूप, बुद्धाचं जिवंत रूप. परिपूर्ण शिलाचा पावित्र्य आणि शिलाचं परिपूर्ण निर्मळ आचरण करण्यात जी मेहनत भिक्खू करतो, ते शील अत्यंत जपून सुरक्षित ठेवून त्याला परिपूर्णत्वापर्यंत तो नेऊन ठेवतो. यामध्ये त्याचा जो प्रयत्नवाद असतो, यामध्ये त्याची जी कर्तबगारी असते, ती वेगवेगळ्या बुद्धाच्या हे मार्गामध्ये तो पकलेला असल्यामुळं करतो. तो म्हणून अमर्याद शिलानं परिपूर्ण भरलेलं रूप म्हणजे बुद्ध आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपलं दुःख कायमचं शांत करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दुःखावर आपण मात करण्यासाठी सम्यक व्यायाम करण्याची गरज आहे. सम्यक व्यायाम म्हणजे शारीरिक एक्सरसाइज नाही, तर सम्यक व्यायाम म्हणजे 4 प्रकारचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अत्यंत जिद्दीनं प्रयत्न केला पाहिजे, अत्यंत कठोर आणि परिपूर्ण आपल्या साहसानं, धैर्यानं हा प्रयत्न केला पाहिजे. कोणता
की जो 4 प्रकारचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे. पहिला प्रयत्न हा त्यांनी सातत्यानं म्हणजे एकसारखं केला पाहिजे. तिथे खंड किंवा विरंगुळा आपण विनोदामध्ये किंवा हलगर्जीपणामध्ये करता कामा नये. कोणाचाही आपल्या मनामध्ये प्रमाद जागू देता कामा नये हा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रमाद जो आहे यालाच द्वेष म्हणतात. जरा सुद्धा आपण आपल्या अंतर्चित्तामध्ये किंवा बाह्य चित्तामध्ये द्वेषाचा आरंभ होऊ देऊ नये. द्वेषाची सुरुवातच होऊ देऊ नये. तुमच्या मनाच्या विरोधात किती जरी जगात झालं, समाजात झालं, कुटुंबात झालं, मंडळात झालं किंवा कोणत्याही ठिकाणी तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं तरी त्यांच्यामध्ये आपण द्वेष आपल्या स्वतःमध्ये आरंभ होऊ देता कामा नये. हे होऊ न देण्याचा प्रयत्न हा खरा प्रयत्नवाद आहे. आणि असा जो प्रयत्नवाद असतो ही बुद्धाच्या गुणवत्तेची ओळख आहे की हा व्यक्ती बुद्धाच्या गुणाप्रमाणे वागू लागला. असा एक व्यक्ती नाही की ज्याने भगवान गौतम बुद्धाला हात जोडून प्रणाम केला नाही. जेवढे 100% विरोधक होते त्या काळात अत्यंत द्वेषपूर्ण भावनेनं त्याने विरोध केला होता. परंतु भगवंताची महाकारुण्यवाणी अनुकंपा आणि अमर्याद मैत्री वाथांग बुद्धाची महाप्रज्ञा तेजस्वी जेव्हा त्यांच्यावर पडत होती आणि ती छाया ताबडतोब त्यांचं मन बदलून टाकत होती. तर ते सारा द्वेष निर्मळून सारा द्वेष पूर्णपणे निर्मळून निराकार होऊन जायचा, निर्मूलन होऊन जायचा. तर ते बुद्धाच्या चरणावर झुकत होते. हे बुद्ध धम्माची देण बुद्धाच्या रूपानं प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात एवढी रुजली की ते लोक बुद्धाचे 100% अनुसरण करणारे, बुद्धाद्वारे आम्हाला तुम्ही उपासक म्हणून धारण करा असं त्यांनी निवेदन केलेलं दिसते. म्हणून या जन्मात जर तुम्ही आले तर या आयुष्यामध्ये कोण्या घराण्याबद्दल, कोण्या जातीबद्दल, कोण्या लोकांबद्दल, कोण्या पंथाबद्दल, कोण्या समुदायाबद्दल, कोणत्याही समितीबद्दल आपण अजिबात आपल्या आतमध्ये अंतर्मनात आणि बाह्य मनात द्वेषाला आरंभ न होऊ देणं ही बुद्ध धर्माच्या आचरणाची सर्वात मोठी महानता आपण वाढवली पाहिजे. आणि सर्वत्र चारी दिशेमध्ये आणि उपदिशेमध्ये ती पसरवली पाहिजे. प्रयत्न करून करून तुम्ही कोणता प्रयत्न करता हे जेव्हा तुम्ही त्याचं मूल्यांकन करता तर हा प्रयत्न सर्वात जास्त केला पाहिजे. आणि याला कठोर प्रयत्न केल्यामुळं आपण कायमचा द्वेष बंद करू शकतो असं आपल्याला पाहायला मिळते. क्षुल्लक गोष्टीवरून लोक हे
आपल्या मनात द्वेषाला सुरू करतात, घृणा करतात, तिटकारा करतात. एवढंच नव्हे, ते निगेटिव्ह मन कायमचं बनवतात. हे हलक्या माणसाचं काम आहे, हे कमजोर बुद्धीच्या माणसाचं काम आहे, हे अविद्येमध्ये पडलेल्या माणसाचं काम आहे. आणि म्हणून आपण अविद्येला असं कायमचं आपल्यातून काढून टाकलं पाहिजे. अविद्या मुक्त जीवन जगून त्या बाबतीमध्ये आपण प्रज्ञावंत, महाप्रज्ञावंत, तेजस्वी होऊन आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. दुसरा प्रयत्न सांगला भगवंतामध्ये, भगवंताच्या ज्ञानात, की आपण उद्धच्च कुक्कुच्च वाढवू देता कामा नये. म्हणजे काय? म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा हा आळस वाढू देता कामा नये, ज्याला प्रमाद म्हणतात. आणि प्रमादाला कंटाळा म्हणतात, आळस म्हणतात, सुस्ती म्हणतात, निष्क्रिय मनाचा भाव म्हणतात. कोणतेच प्रयत्न करायचे नाही असा आपण एक प्रकारचा मात्र आपल्या मनामध्ये भाव आणून आपण असं आयदी बनतो, 100% आयदी बनतो आपण. आणि हे निष्क्रिय माणसाचं लक्षण आहे, ज्याला होपलेस माणूस म्हणतात. म्हणून असा प्रयत्न सातत्याने आपण केला पाहिजे की मनात अजिबात प्रमादाचा शिरकाव होता कामा नये. पमादो मुच्युनो पदम अपमादो अमतं पदम. अप्रमादशील जगणे हे सर्वात उच्च सुखाकडे घेऊन जाते. आणि प्रमादामध्ये जगणे हे मेल्या मुर्द्याचं लक्षण आहे. मेला मुर्दा काही म्हणू शकतो का? तो का इशारा करतो का? तो तटकन उठून तर चालतो का? मेला मुर्दा कोणतीच हालचाल करत नाही. अशा प्रकारचं आचरण किंवा वागणं म्हणजे प्रमाद आहे, कंटाळा आहे, आळस आहे. आणि या मनाच्या प्रवृत्तीमुळं अनेक लोक हे कच्चे राहिलेले आहेत, अपरिपक्व राहिलेली आहे. ते माग ते पूर्णपणे पडलेले आहेत. ते सरस कुठेही ठरले नाही. सर्वांच्या पुढे जाऊन आपण सर्वांना मागं टाकू असा त्यांनी प्रयत्न केला नाही. याचं मुख्य कारण हा प्रमाद आहे, हा कंटाळा आहे, हा आळस आहे, ही सुस्ती आहे, हे आयदीपणा आहे. आयतं खायची आणि झोपत राहायची अशी मनप्रवृत्ती बुद्ध धम्माला मान्य नव्हती, भिक्खू संघाला मान्य नव्हती. आणि म्हणून आपण हा दुसरा प्रयत्न जन्मभर केला पाहिजे. प्रमादावर कायमचं पूर्णपणे आपण प्रभुत्व मिळवणं आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण अप्रमादशील होऊन जगणं, अप्रमादशील होऊन जगणं हेच सर्वात श्रेष्ठ उच्च सुखाकडे घेऊन जाणार आहे. जेव्हा जेव्हा आपण समाजाचं मूल्यांकन करतो, समाजाचं परीक्षण निरीक्षण करतो,
माणसाचं परीक्षण निरीक्षण करतो, तर साऱ्या सोयी जर आपल्या झाल्या आपल्याला, आपण निष्क्रिय बनतो. सर्व सोयी जर आपल्याला मिळाल्या तर बाकी आपण काही कामच करत नाही. ते मनाच्या विकासाचं काम आपलं ठप्प होते. म्हणून जसं छोटं झाड वाढत 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 20 फूट जाते वर, 40 फूट जाते वर, 50 फूट जाते वर, आणि असं वाढत वाढत ते 85 फुटापर्यंत, 100 फुटापर्यंत ते झाड जाते. आपण ताडाचे झाडं पाहना, किती उंच 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 पाहतो. नारळाचे झाडं पाहना आपण, किती उंच उंच पाहतो. पिंपळाचे झाडं, बोधिवृक्षाचे झाडं पाहना आपण, किती उंच उंच वाढत जातात. हे आपल्याला शिक्षणासाठी त्या झाडाचं माता आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे, ती स्फूर्ती घेतली पाहिजे. हे झाड असून जर एवढं उंच उंच जर वाढते, तर मी तर बुद्धिमान माणूस आहो. मी माझ्या वेगवेगळ्या गुणवत्तेमध्ये, माझ्या वेगवेगळ्या प्रतिभावंत विषयामध्ये का परिपक्व होऊ नये? मी का परिपूर्ण बनू नये? मी परिपूर्ण बनण्याकडे का जाऊ नये? ही आपल्या मनामध्ये सरस साहसाची भावना, प्रचंड साहसाची भावना आपण निर्माण केली पाहिजे. येत नसते, ती निर्माण करावी लागते. आणि यामुळं आपलं प्रभुत्व, आपली गुणवत्ता, आपली प्रतिभा, आपली अनेक वेगवेगळ्या विकासामध्ये, मानसिकतेमध्ये सर्वात उच्च प्रकारची मानसिकता आपली वाढते. जशा बिल्डिंगी 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली, 10 मजली, 15 मजली, 25 मजली. मी बिल्डिंगा पाहिल्या की 50 मजली इमारती आहेत. ही आपली संस्कृती नाही. ते सिमेंट आणि वाळूनं बनवलेल्या उंच उंच इमारती आहेत. आपल्या देशात उंच उंच पहाड आहेत, उंच उंच डोंगर आहेत, उंच उंच अशा प्रकारचे वेगवेगळे पर्वत आहेत. हिमालय किती मोठा उंच आहे, आणि असे वेगवेगळे मात्र विशाल दृश्य तुम्हाला दिसतात. उंच उंच झाडं सुद्धा जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतात, प्रचंड मोठे. मग हे आपल्याला प्रेरणा देणारीच आहे ना. तर आपण आपली पण मनाची उंची, ज्ञानाची उंची, विचाराची उंची, भावनेची उंची, तळमळीची उंची, त्यागाची उंची, संयमाची उंची, वेगवेगळ्या साहसाची उंची, सहनशीलतेची उंची, क्षमाशीलतेची उंची, असं आपलं चित्त असं उंच उंच गेलं पाहिजे. आणि या आचरणाने माणसाचं, माणसाबद्दलचं आचरण करण्याची जी पद्धत आहे ती सुसंस्कृत बनते. उंच मनाचा माणूस दुसऱ्याबद्दल क्लिष्ट भावनेनं वागत नाही. मत्सर किंवा हेवा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विकृत असे भाव मनात आणत नाही. म्हणून सर्वात उंच ज्ञानाचा जो महापुरुष होता ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्धच होते ते. म्हणून बुद्धाला सारे लोक हे हात जोडायला तयार होत होते, रांगेनं उभे राहत होते. भगवान बुद्ध आपल्या जेतवन गंधकुटी महाविहारातून जर निघले भिक्षाटनाला, परिमंडल करून
हातात भिक्षापात्र घेऊन, तर तत्पूर्वी जर 2 तास किंवा 1 तास जर भिक्षाटनाला वेळ असेल, भगवंत हे जर 9 वाजताच निघाले आणि 10:30 वाजेपर्यंत त्याला वस्तीत जायचं, वस्तीमध्ये मग भिक्षाटन करायचं, भिक्षाटन चारिका करायची, तर भगवंत हे अगोदर वाटेमध्ये जे आश्रम असायचे दुसऱ्या मताचे, दुसऱ्या ज्ञानाचे, दुसऱ्या जीवन पद्धतीचे, दुसऱ्या साधू संत महाराजांचे, असे जवळजवळ 62 प्रकारचे मत व्यक्त करणारे असे वेगवेगळ्या 62 प्रकारचे आचार्य त्या काळामध्ये होते. परंतु कोणत्याही आचार्याबद्दल, कोणत्याही पद्धतीबद्दल, कोणत्याही विचाराच्या विरोधाबद्दल भगवान बुद्धाने बर शब्द काढला नाही, विरोध व्यक्त केला नाही. एवढी त्यांची उदात्त आणि परिपूर्ण महान सहिष्णुता होती. आणि त्यालाच म्हणतात भवतु सब्ब मंगलम, सर्वांत मंगल हो. हे त्याचं मुख्य कारण आहे की भगवान गौतम बुद्ध हे त्या आश्रमात जात होते. अगोदर 1 घंटा 1.5 घंटा बसत होते आणि त्यांना कसं दुरुस्त करायचं हे समजावून सांगत होते. तर त्या आश्रमातले साधू संत महाराज बुवा किंवा वेगवेगळे अशा पंथांचे संन्यासी ते हात जोडून दोन्ही बाजूनं भगवान गौतम बुद्धाचं हे सहर्ष स्वागत करत असत. आणि नंतर भगवंताला उंच आसनावर बसून भगवान त्याच्यातल्या प्रमुख अशा आचार्याला विचारत असत की आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपल्या शिष्याला कशा प्रकारे ट्रेनिंग देता, कशा प्रकारे प्रशिक्षण देता, हे जाणून घेत असत. आणि त्याच्यात जर अज्ञान असलं, त्याच्यात भोळेपणा असला, त्याच्यामध्ये मिथ्यादृष्टी असली, त्याच्यामध्ये अवडंबर असलं, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असली, त्याच्यामध्ये काल्पनिकता असली, त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे चमत्काराचे किंवा अद्भुत असे विचार असले, तर बुद्ध संपूर्ण त्याला बदलून टाकण्याबद्दल त्यांच्यावर संस्कार टाकत होते. हे बुद्धिवादी संस्कार, हे मनोवैज्ञानिक संस्कार त्यांच्या मनाचं परिपूर्ण मूलभूत परिवर्तन करणारं होतं. आणि म्हणून सर्वात जास्त भगवान बुद्धाचं मन हे साऱ्या वेगवेगळ्या आचार्यांच्या आश्रमाबद्दल अत्यंत विशाल होतं. ही बुद्धाच्या महानतेची ओळख आहे. आपण तिसरा प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे मनामध्ये आपण पापाचा आरंभच होऊ देऊ नये. कधी कोणतंच पाप करण्याची मनात अभिलाषा किंवा मनामध्ये वाईट भावना येऊ नये. जाणून बुजून आपल्या मनात हे दुसऱ्या कुणाबद्दलही, कुलवान स्त्री असो, कुलवान कुमारिका असो, विधवा महिला असो, लेकरवाडी माऊली असो, 2 लेकराची माय, 3 लेकराची माय, संपूर्ण जगतातल्या स्त्री वर्गाबद्दल किंवा कोणत्याही मुली आणि कुलवान स्त्री वर्गाबद्दल आपल्या मनात कोणत्याही प्रकारे पाप भावना येऊच नाही, आरंभच होऊ नये असा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही खऱ्या बुद्धिमान आणि शीलवान माणसाची ओळख आहे. आणि यामुळं बुद्ध धर्माची नैतिकता एवढी अफाट झाली, एवढी प्रबळ झाली की त्याचा प्रभाव साऱ्या जाती जमातीवर पडला.
बंजारी लोकांवर, वंजारी जे भटके विमुक्त जाती जमातीचे लोक होते, त्यांना घर नव्हतं, त्यांना वस्ती नव्हती, त्यांना समाज नव्हता. ते घोड्यावर, गध्यावर, गायीवर आपलं सामान लादत होते आणि या गावाहून त्या गावावर वाजत गाजत ते जाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. जंगलातच राहायचे ते लोक, जिथं पाण्याची व्यवस्था आहे, जिथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. आणि अशा प्रकारे त्या लोकांच्या संगतीमध्ये भिक्खू सुद्धा जात असत. कारण भिक्खू पण वस्ती करून राहत नव्हते, विहारातच ते 12 महिने राहत नव्हते, तर ते पण एक सारखे चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. भगवान बुद्धाचे भिक्खू आणि बुद्ध हे सामुदायिकरित्या 5,000च्या समूहासोबत, 10,000च्या समूहासोबत, 20,000चा भिक्खू संघ, महाभिक्खू संघ, 12,000चा महाभिक्खू संघ असा एक सारखा फिरत राहिला. एका तर धम्मप्रचार प्रवासामध्ये एवढा दुष्काळ पडला की एका बाजूला भिक्खू संघ आणि बुद्ध एका ठिकाणी थांबले, तर दुसऱ्या बाजूला ही सारी जमात जी पूर्ण अगदी समाजानं बाहेर फेकून दिली होती, तिचा निषेध केला होता. ते वंजारी, बंजारी, भटके विमुक्त जाती ते आपले आपले पालव आपापले राहुटी करून राहत होते. तर ते त्यांच्या पूर्ण त्या पालवामधून किंवा त्यांच्या राहण्याच्या त्या झोपडीमधून अगदी भगवान बुद्धासाठी स्पेशल जवस देत होते. आणि ते जवस कुठून भगवान बुद्धाचा शिष्य आनंद हे भगवान बुद्धाला पात्रामध्ये ते जवस कुठून मग ते जवसाचं जेवण किंवा त्याचा आहार ते ग्रहण करत असत. एवढी सोय वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमातीनं जंगलामध्ये केली होती. जेव्हा प्रचंड दुष्काळ एका प्रांतामध्ये पडला होता, तर अशा प्रकारे त्यांनी दान दिल्याचे उल्लेख आपल्या पाली ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून बुद्धाच्या आणि भिक्खू संघाच्या नैतिक आचरणाचा प्रभाव त्या साऱ्या जमातीवर पडला. जे जमाती विमुक्त जाती होत्या आणि पूर्ण त्यांच्यावरती बुद्ध धर्माच्या नीतिमत्तेचा प्रभाव पडला. नीतिमत्ता म्हणजे बुद्ध, नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. नीतीशिवाय बुद्ध धर्मात काहीच नाही. म्हणून नैतिकतेचा सुगंध सर्वत्र प्रभावशाली राहिला आणि त्यामुळं प्रथम क्रमांकावर बुद्ध धर्मानं नैतिकता शिकवली आणि याचा प्रभाव हे सर्व पंथावर झालेला आहे, साऱ्या समाजावर झालेला आहे, साऱ्या देशावर झालेला आहे. बुद्ध म्हणजे नैतिकतेचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही बुद्धाला पाहता तर बुद्ध म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे अमर्याद संयमाचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे अमर्याद क्षमाशीलतेचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे महाकारुण्याचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे महाप्रज्ञेचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे अमर्याद त्यागाचं प्रतीक आहे. आणि बुद्ध म्हणजे अमर्याद प्रेमाचं प्रतीक आहे, अमर्याद मैत्रीचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे अमर्याद उत्साहानं, उद्योगानं लोकांची सेवा झिजून 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 निष्काम भावनेनं करणारं प्रतीक आहे.
त्याच्या बदल्यामध्ये बुद्ध कधी काहीच मागत नसत. माझा फूल देऊन तरी कोणी सन्मान करावा अशी सुद्धा बुद्धामध्ये कधी भावना येत नाही. अशा पद्धतीने महान हे नैतिकतेच्या आचरणाला बुद्धांनी सर्वात जास्त महत्त्व दिलं. आणि बुद्ध धम्म हे नैतिकतेचा पाया आहे. त्याच्यावर उभं राहिल्यामुळं हा धम्म कधीच नष्ट होत नाही. आणि ज्याची नैतिकता शुद्ध आचरण परिपक्व आहे त्याला लवकरात लवकर सम्यक समाधी प्राप्त होते. आणि ज्याची सम्यक समाधी ही परिपूर्ण होते तर त्याच्या चित्तातून सारे मळ लवकरात लवकर क्रमाक्रमानं बाहेर पडायला सुरुवात होते. कोणताच मळ आतमध्ये राहत नाही. सारे मळ बाहेर पडतात. घमेंडीचा मळ, अहंकाराचा मळ, मगरुरीचा मळ आणि ईर्ष्येचा मळ, दुसऱ्याला कमी लेखण्याचा मळ की मी सर्वात हाय लेवलचा माणूस आहे, मी तुला काय विचारतो जास्त, सर्वात मोठा माणूस आहे मी, आणि दुसऱ्याला कमी लेखणं हा एक मळ आहे. हे सारे मळ बाहेर पडतात. लोभाचा मळ जरा सुद्धा राहत नाही. द्वेषाचा मळ जरा सुद्धा राहत नाही. आणि आसक्तीचा मळ जरा सुद्धा राहत नाही. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये या आचरणाचं महत्त्व सांगलेलं आहे. आणि चौथा आपण प्रयत्न केला पाहिजे जो की सर्वात महान आहे. आणि तो प्रयत्न म्हणजे आपण आपल्या मनामध्ये संशय बाळगून राहू नये किंवा संशय निर्माण करण्यामध्ये मन लागू देऊ नये. संशयाचा आरंभच होऊ देऊ नये. डाऊटफुल माइंड, कुशंका घेणारं मन. का मी दररोज 1 रुपया देतो त्याचं फळ मिळेल का? मी 1 लाख रुपये दिले त्याचं फळ मिळेल का? मी माझं पोरगं दान दिलं याचं फळ मिळेल का? मी भोजन दान देतो भिक्खूला, भिक्खू संघाला मी नाश्ता दान देतो भिक्खू संघाला, दररोज देतो याचं काय फळ मिळेल का? मी चिवरदान देतो याचं काय फळ मिळेल का? बुद्ध खरंच अरहंत झाले असतील का? खरंच भगवान बुद्धाचे भिक्खू अरहंत झाले असतील का? अशा अनेक शंका घेणं, या शंकेमध्ये आपण पछाडून जाणं, आपल्या चित्ताला त्याच्यात गुंतवणं आणि त्यामध्ये आपण घुटमळत राहणं शंकेमध्ये, ही फार मोठी हानी आहे. ज्याच्या मनात शंका आहे त्याच्या मनाचा विकास भरभराटीनं धम्म मार्गात होत नाही. तो मनुष्य निब्बाण प्राप्त करूच शकत नाही. की ज्याला शंका आहे, ज्याला शंका आहे किंवा तो संशय घेतो, तो खऱ्या मनामध्ये धार्मिक पावित्र्याला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून आपण असा प्रयत्न केला पाहिजे की जे सर्वात महत्त्वाचं आहे की मनात शंका कुशंका येऊच नाही. आणि यावर आपण अढळ राहिलं पाहिजे, प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण यशस्वी होऊ शकतो. नवरा बायको आयुष्यभर सोबत राहतात. उस्मानाबादची घटना आहे. नवरा मोठ्या पदावर होता, बायको घरीच काम करत होती, गृहिणी होती, अतिशय सोज्वळ शीलवान प्रेमळ होती, मोकळ्या मनानं बोलायची. आणि शेवटी नवऱ्याला
तिच्या वर्तनावर पुन्हा पुन्हा तो डाऊट घ्यायचा. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अशी किडी राहतात की जे आपल्या बायकोवर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते संशय घेतात आणि याचा हा संशय वाढत चालला या साहेबाचा. आणि तो जसा वाढत चालला तर जास्त बळकट होऊ लागला. ज्याप्रमाणे एखादी गौरी आपण पेटवल्यानंतर ते धुपत राहते आणि मग एकदम भडका होते तर पूर्ण गौरी मात्र राख होऊन जाते. भडका झाल्याबरोबर त्याचप्रमाणे या व्यक्तीचं मन हे संशयानं ग्रासून घासून मळून एवढं प्रबल झालं, एवढं तीव्र झालं. एक दिवस तो ड्युटीहून आला तर बाईने त्यांना पाणी दिलं. साहेब पाणी प्या. त्याने ग्लास घेतला आणि फेकून दिला. एवढा डाऊट आला तिच्याबद्दल त्या दिवशी. तरी पण माऊलीनं पत्नीनं त्याला पुन्हा चहा आणून दिला. त्याने चहा घेतला हातात आणि एका हातात सासर आणि एका हातात कप. त्या कपातलं सारे ते चहा फेकून दिला आणि सासर आणि ते खाली ठेवून दिले. त्यांनी सर्व नकार दिला आपल्या बायकोच्या सेवेला. असा आपण मनामध्ये निगेटिव्ह राहणं, नकारात्मक मनोवृत्ती राहणं हे असभ्य आणि सर्वात आरोगण माणसाचं लक्षण आहे. त्याला फार मोठं वाईट म्हणलेलं बुद्ध धम्मामध्ये. म्हणून आपण कोणावरही डाऊट घेऊ नये. आपल्या आईवर आणि आपल्या बापावर तर कधीच घेऊ नये. आपल्या पत्नीवर तर कधीच घेऊ नये. आपल्या भिकूवर तर कधीच आपण डाऊट घेऊ नये. आपल्या अर्हंतावर तर कधीच घेऊ नये. आपल्या पवित्र भिक्खू संघावर आपण डाऊट कधीच घेऊ नये. बुद्धावर कधीच आपण शंका घेऊ नये. धम्मावर शंका कधीच घेऊ नये. संघावर शंका कधीच घेऊ नये. आणि पवित्र आपल्या धम्म मार्गावर अर्हंत मार्गावर शंका कधीच घेऊ नये. सदैव काया वाचा मनाने आपण पवित्र कर्म करावं, दान कर्म करावं, शील कर्म करावं, त्याग कर्म करावं, ध्यान कर्म करावं, अनंत कर्म करावं सेवेचे आणि त्याचं फळ निश्चित माणसाला मिळतं. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मंगल मैत्री आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सद्ग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती ईमिनाते समिज्जतु. वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको धनवड्डको यशवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते संसच्चेन शीलेन खन्तिमेत बलेन च ते पित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि